राष्ट्रनायक वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती उत्सवानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत मी आपल्या देशवासियांना एक विनंती करत आहे की आपण विविध मार्गाने बाबासाहेबांना अभिवादन करत असतो। प्रतिमेचं पूजन करून त्यांचे विचार ऐकून त्यांचे विचार समजून आकलन करून इतर अनेक मार्ग आहेत, पण आज मी ह्या प्रसंगी एक मार्ग निवडला आहे, तो म्हणजे आपणाला आवाहन करायचं आणि सर्वोच्च न्यायालयाला देशाला मानसिक गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आवाहन करा। प्रत्येक भारतीयाने पुढाकार घ्यावा। नमस्कार, मी सुशील फडके, हे आहेत दिनेश दादा काटकर साहेब, हे आहेत विनोद भोसले साहेब, स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख। आज आपण या ठिकाणी काही संवाद आपल्याशी साधायचा आहे। त्या संवादाचा विषय असा आहे, मी लेखक सुशील फडके व सहलेखक रजनीकांत दादा क्षीरसागर पुणे, आम्ही राष्ट्रनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमनातील राष्ट्रपिता हे पुस्तकरूपी पत्र तयार केलेलं आहे। माननीय DY चंद्रचूड साहेब यांना सर्वोच्च न्यायालय CJI यांना आम्ही पाठवलेलं आहे स्पीड पोस्टद्वारे 23 जानेवारी 2024 रोजी। ह्या पुस्तकामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा राष्ट्रपिता घोषित करावं याची मागणी केलेली आहे। याबाबत या आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून तमाम देशवासियांपर्यंत आपल्या माध्यमातून मला पोहोचवायचं आहे की देशवासियांनी आपल्या भावना माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवाव्या। 67 पानी आहे। आता पहिली आवृत्ती होती आणि थोडी काढलेली, ती वितरित केलेली आहे। आता या 8-10 दिवसामध्ये दुसरी आवृत्ती काढायची, त्याच्यानंतर आपण एक संवाद साधूया। आता यस मग आता या गोष्टीचं उत्तर मी विचार करत होतो पुढच्या वेळेस आपण संवादात द्यावं। आता तुम्ही प्रश्न विचारला, देतो। आपला देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला होता त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका सक्षम व्यक्ती देशात कोणीच नव्हता। सामायिक स्वास्थ्य, परासंबंध, पराधोरण, उद्योग, रोजगार, नदीजोड, शेती, राष्ट्रीय सुरक्षा, देशाच्या अखंडतेचा अभ्यास देशात कोणीच नसताना इंग्रज राणीचा सेवक माउंटबॅटन याला आपल्या देशाचा पहिला गव्हर्नर जनरल राष्ट्रप्रमुख बनवलं गेलं, की जो देशाच्या अखंड भारताच्या आझादी सरकारच्या पाडावासाठी जबाबदार होता। या माध्यमातून देशात स्वतंत्र भारतात एक विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत गेल्या। माउंटबॅटननं आपल्या देशामध्ये अशा काही व्यवस्था निर्माण करून ठेवल्या की ज्या व्यवस्था बाबासाहेबांची सामायिक स्वास्थ्य, राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडते संदर्भात जी देशासाठीची मार्गदर्शन होती ती माउंटबॅटन आणि त्याच्या इकोसिस्टमनं ती देशामध्ये पुढेच येऊ नये अशी व्यवस्था करून ठेवली। याबाबतचं सविस्तर विवरण आपण ह्यामध्ये दिलेलं आहे। उदाहरणच याबाबत सांगायचं गेलं तर इंग्रजांच्या मानसिक गुलामीच्या संकल्पना आजही देशामध्ये अस्तित्वात आहेत। आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या कुठेतरी कोपऱ्यात कमी जास्त अंतराण आहेत। याचं काही उदाहरण देऊ दे। यामध्ये आपण पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे, तर त्यातील काही उदाहरण देतो। कसं आहे, त्यामध्ये माननीय मनमोहन सरकारच्या काळातील काही घटनांचा संदर्भ देतो। माननीय मनमोहनजी प्रधानमंत्री असताना एक राजकीय पक्ष चीनच्या सैन्य दलाशी करार करत असताना माननीय मनमोहनजी मौनपणे उभे होते। त्यांनी त्या पक्षाला तसा प्रतिकार करण्याची हिंमत दाखवली नाही। याबाबत सर्वोच्च न्यायालयानं कठोर टिप्पणी केलेली आहे। हाऊ कॅन पार्टी साइन MOU विथ चीन, एक भाग। दुसरा, अंदमान वायझर द्वीप मलेशियन कंपनीला 1 रुपयाच्या भाड्याने दिलं जात असताना सैन्य दलाने विरोध केलेला होता, मात्र माननीय मनमोहनजींनी तो व्यवहार पूर्ण केला। त्याचबरोबर अजून एक घटना त्याच काळातील आहे, ती म्हणजे एनरॉन कंपनीनं भारतावर $6 अब्ज दावा जमा केला होता। त्यावेळेस अटॉर्नी जनरल मिलन बॅनर्जी हे होते, हरीश साळवे हे त्यांच्या टीम मध्ये होते। मात्र माननीय मनमोहनजींनी आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात
आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्य दलाच्या गुप्तचर विभागाचा एजंट खावर कुरेशी याची नेमणूक केली, ती देशासाठी घातकच ठरली. अशा अनेक विविध घटना ज्या आहेत, ज्या आपल्या देशात त्या मानसिक गुलामीच्या ज्या आहेत घटना, त्याचं विवरण सविस्तरपणे ह्यात केलेलं आहे. ह्या देशाच्या सामायिक स्वास्थ्य राष्ट्रीय सुरक्षेस घातक आहेत. यासाठी आमची सर्वोच्च न्यायालयाला कळकळीची विनंती आहे की देशामध्ये ज्या मानसिक गुलामीच्या संकल्पना आहेत त्या बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण देशात ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या एक प्रकारे मानसिक गुलामीच्या संकल्पना आहेत. इंग्रजांच्या त्या गुलामीच्या संकल्पना आहेत. यामधनं काय होईल माहिती आहे का, देशामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं जे मार्गदर्शन आहे त्यामध्ये प्रत्येक भारतीयासाठी देश हा सर्वात महत्वाचा आणि सर्वोच्च स्थानी असला पाहिजे, ही भावना प्रत्येक भारतीयामध्ये रुजली गेली तर अशा देशाच्या सामायिक स्वास्थ्य राष्ट्रीय सुरक्षेस घातक ठरतील अशा घटना ह्या पुढे होण्यामध्ये प्रतिकार होत राहील. आणि ही भावना ही एका पित्याप्रमाणे त्यांनी देशासाठी जे मार्गदर्शन दिलेलं आहे ते आजही तितकंच आवश्यक आहे. यासाठी आमची भावना आहे की बाबासाहेब हे राष्ट्रपिता घोषित झाले पाहिजे, ही आम्ही विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली आहे. आणि या प्रसंगी तमाम भारतीयांना आमची विनंती आहे की आम्ही मागणी केलेली आहे आणि तमाम भारतीयांनी देखील सर्वोच्च न्यायालयाकडे याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे. आपण सर्वोच्च नाही, उत्तर नाही आलं. आता आम्ही सुरुवातीला थोडी पुस्तकं छापली होती, साधारण 150 पुस्तकं छापली आणि 150 आम्ही विविध लोकांना वितरित केली. आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला 1000 ते 2000 पुस्तकं छापायची आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त संस्था आणि संघटनापर्यंत ते पोहोचवायचे. मग विद्वान, बुद्धिजीवी, कलाकार, साहित्यिक, अर्थतज्ञ यांच्यापर्यंत पोहोचवायचे, म्हणजे देशामध्ये एक मंथन सुरू होईल. हे 23 जानेवारी 2024 रोजी पाठवलेलं आहे. कसं आहे सर माहिती आहे का, मी एकदम साधा कष्टकरी माणूस आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला ह्याची दखल घ्यावी असं वाटलं नसेल कदाचित.